नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी दीपक कळडोणे, MSc फॉरेन्सिक सायन्स नेट सेट। आजच्या या लेक्चरमध्ये आपण MPSC खात्यांतर्गत फौजदार म्हणजे डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षा यासाठी आपण सराव चाचणी क्रमांक 3 पाहणार आहोत। ठीक आहे, यापूर्वी आपण आपल्या YouTube चॅनल सायन्स बाय दीपक कळडोणे या YouTube चॅनलवरती आपण टेस्ट क्रमांक 1 आणि टेस्ट क्रमांक 2 या आपण अपलोड केलेले आहेत। आजच्या लेक्चरमध्ये आपण टेस्ट क्रमांक 3 म्हणजे सराव चाचणी क्रमांक 3 पाहणार आहोत। यामध्ये फॉरेन्सिक सायन्स व फॉरेन्सिक मेडिसिन यांचे आपण 20 क्वेश्चन घेतलेले आहेत 40 मार्कांसाठी। चला तर मग वेळ न दवडता आपण सुरुवात करूया क्वेश्चन नंबर 1 पासून। हा बघा क्वेश्चन नंबर 1 आहे। क्वेश्चन नंबर 1 मध्ये दिलेला आहे काय तर रक्ताचे डाग तपासणीसाठी वापरल्या जाणाऱ्या ल्युमिनॉल चाचणीमध्ये रक्ताचे डाग हे आपल्याला टिंब रंगाचे दिसून येतात। ठीक आहे, आपल्याला माहिती आहे घटनास्थळी आपल्याला रक्त हा महत्वाचा पुरावा मिळून येतो। मग घटनास्थळी गेल्यानंतर तो पुरावा किंवा तो डाग रक्त आहे किंवा नाही हे चेक करण्यासाठी आपण वेगवेगळ्या चाचण्या करतो। त्यापैकी एक चाचणी आहे, त्या चाचणीचं नाव आहे ल्युमिनॉल चाचणी किंवा तिलाच आपण ल्युमिनॉल टेस्ट असं म्हणतो। ठीक आहे, मग या चाचणीमध्ये काय म्हणतो आपण, ल्युमिनॉल चाचणीमध्ये समजा तो स्टेन किंवा जो डाग आहे तो रक्ताचाच असेल तर तो कोणत्या रंगाचा दिसून येईल। पर्याय क्रमांक अ मध्ये म्हटले लाल रंग, ब मध्ये आहे काळ्या रंगाचा, क मध्ये आहे निळ्या रंगाचा आणि ड मध्ये आहे गुलाबी रंगाचा। ठीक आहे, बघा तर यामध्ये काय सांगलेलं आहे, जो ल्युमिनॉल आहे ल्युमिनॉल ज्यावेळेस आपण एखाद्या डागावरती टाकतो तर तो जो डाग रक्ताचा असेल तर त्या ठिकाणी आपल्याला निळा रंग दिसून येतो। ठीक आहे, त्याच्यामुळे या पर्यायाचं उत्तर आहे किंवा या क्वेश्चनचं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक क 3 निळ्या रंगाचा तो डाग आपल्याला दिसून येईल। पुढील क्वेश्चन आहे बघा, खालीलपैकी चुकीची जोडी असणाऱ्या पर्याय ओळखा। ठीक आहे, जोड्या दिलेल्या आहेत बघा, काय दिलेलं आहे अ मध्ये म्हटलेलं आहे त्यांनी ऑफिसच्या पुढे लिहिलेलं आहे फिंगरप्रिंट डाटाबेस। ठीक आहे, ब मध्ये काय म्हटलंय बघा शिकार SICAR, शिकार म्हणजेच काय फुटवेअर डाटाबेस। नंतर सी मध्ये काय म्हटलंय कोडेक्स दॅट इज DNA डाटाबेस आणि ड मध्ये म्हटलंय IBIS म्हणजेच बॅलिस्टिक डाटाबेस। म्हणजे काय थोडक्यात इथं जो डाटाबेस बनवलेला आहे आपण फॉरेन्सिक सायन्स मध्ये, ठीक आहे, त्या डाटाबेसची जोडी दिलेली आहे। मग यापैकी कोणती जोडी चुकीची आहे बघा, तुम्हालाही माहित असेल तर माझ्याबरोबर तुम्ही प्रश्नाची उत्तरं खाली कमेंट करून सांगू शकताय किंवा सोडवण्याचा ट्राय करू शकताय तुम्ही। बघा क्वेश्चन क्रमांक 2 मध्ये काय म्हटलंय, खालीलपैकी चुकीची जोडी असणारा पर्याय निवडायचा आपल्याला, बरोबर का, म्हणजे जे जोडी चुकीची आहे तो पर्याय आपल्याला सांगायचा आहे। मग बघा पर्याय क्रमांक अ मध्ये काय म्हटलंय बघा ऑफिस म्हणजेच फिंगरप्रिंटचा डाटाबेस। आपल्या सर्वांना माहिती आहे ऑफिस म्हणजे काय, आपण आपल्या कोर्समध्ये सांगितलेलं आहे। फिंगरप्रिंटचा जो डाटाबेस आहे त्यालाच म्हणतो आपण ऑटोमेटेड, ऑफिसचा लॉंग फॉर्म काय आहे बघा ऑटोमेटेड फिंगरप्रिंट, थोडक्यात लिहितो मी आयडेंटिफिकेशन सिस्टीम, बरोबर, आयडेंटिफिकेशन सिस्टीम त्यालाच आपण ऑफिस म्हणतो, हा सर्वांना माहिती असेल। आता शिकार काय आहे बघा फुटवेअर डाटाबेस लिहिलेला आहे। शिकारचा लॉंग फॉर्म जर पाहायचा असेल तर शिकारलाच म्हणतो आपण शू इम्प्रेशन कॅप्चर अँड, ठीक आहे, हा त्याचा फुल फॉर्म आहे। म्हणजे फुटवेअर डाटाबेस जो आपला शू प्रिंट्स असेल फुटवेअर असेल त्यांचा आपण इथं डाटाबेस बनवून ठेवलेला आहे, त्यालाच आपण शिकार म्हणतो। म्हणजे अ बरोबर आहे, ब बरोबर आहे। बघा ड मध्ये काय म्हटलंय IBIS म्हणजेच काय आहे बॅलिस्टिकचा डाटाबेस आहे, त्यालाच म्हणतो आपण इंटिग्रेटेड बॅलिस्टिक आयडेंटिफिकेशन सिस्टीम म्हणजेच IBIS। यापूर्वी पण आपण, ठीक आहे, बॅलिस्टिक सिग्नेचर हा एक आपण टॉपिक आहे तो आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, त्याच्यामध्ये आपण IBIS म्हणजे काय त्याचा फुल फॉर्म सांगितलेला आहे। ठीक आहे, आता इथं बघा क मध्ये काय म्हटलंय कोडेक्स DNA डाटाबेस, बरोबर, जो DNA डाटाबेस आहे त्याला आपण कोडेक्स म्हणत नाही तर त्याला आपण कोडीस असं म्हणतो। ठीक आहे, म्हणजे कंबाईंड DNA आयडेंटिफिकेशन सिस्टीम म्हणजे कोडीस। म्हणजे इथे काय दिलेला आहे कोडेक्स दिलेला आहे, त्याच्यामुळे आपला हा पर्याय चुकीचा आहे। आणि इथे काय विचारलेलं आपल्याला खालीलपैकी चुकीची जोडी असणारा पर्याय ओळखा, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक क हे आपला चुकीचा पर्याय आहे। ठीक आहे, हे झालं आपला प्रश्न क्रमांक 2। आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण क्वेश्चन क्रमांक 3। क्वेश्चन क्रमांक 3 आपला बॅलिस्टिक मधला आहे बघा, खाली काय म्हटलेलं आहे या क्वेश्चन मध्ये तर मशरूम इफेक्ट, ठीक आहे, कोणता इफेक्ट तर मशरूम इफेक्ट हा कोणत्या गोळी किंवा कोणत्या बुलेट मध्ये दिसून येतो। ज्यावेळेस आपण अग्निशस्त्रातून गोळी जाळतो, गोळी जाळल्यानंतर मशरूम इफेक्ट दिसून येतो, तर अशी कोणती गोळी अग्निशस्त्रातून जाळल्यानंतर आपल्याला मशरूम इफेक्ट दिसून येईल। पर्याय क्रमांक अ मध्ये म्हटले आर्मर पिअर्सिंग बुलेट, बी मध्ये म्हटलेलं आहे ट्रेसर बुलेट, सी मध्ये म्हटलेलं आहे किंवा क मध्ये म्हटलंय डमडम बुलेट आणि ड मध्ये म्हटलंय बोट सेफ बुलेट।
ठीक आहे. आता कोणत्या बुलेटमध्ये किंवा कोणती गोळी झाल्यानंतर आपल्याला मशरूम इफेक्ट दिसून येतो, तर त्याचं उत्तर आहे, बरोबर उत्तर आहे तो म्हणजे पर्याय क्रमांक क, त्याला म्हणतो आपण डमडम बुलेट. ठीक आहे. डमडम बुलेट मशरूम इफेक्ट म्हणजे काय, गोळी लागल्यानंतर तो मशरूम सारखा आकार येतो आणि त्याच्यामुळे जास्त उंड होते, जास्त जखम होते आणि जास्त प्रमाणात रक्तप्रवाह वाहतो, त्याला आपण मशरूम इफेक्ट म्हणतो. मग या डमडम बुलेटमध्ये आपल्याला तो दिसून येतो. डमडम हे कोलकाता येथील एक ठिकाण आहे पश्चिम बंगाल मधलं. ठीक आहे. त्याच्यामुळे त्याला डमडम बुलेट हे नाव पडलेलं आहे. यामध्ये जो पर्याय क्रमांक 1 दिलेला आहे बघा, आर्मर पिअर्सिंग बुलेट्स. ठीक आहे. म्हणजे ज्या ठिकाणी आपण शस्त्रांचा साठा करून ठेवतो, तो शस्त्राच्या साठ्याचं कवच भेदण्यासाठी जी गोळी वापरली जाते त्याला आपण आर्मर पिअर्सिंग बुलेट असं म्हणतो. ठीक आहे. नंतर पुढचं आहे त्याला म्हणतो आपण ब मधले ट्रेसर बुलेट. ट्रेसर बुलेट म्हणजे काय, त्या गोळीचा मार्ग शोधण्यासाठी आपण जी गोळी वापरतो त्याला आपण ट्रेसर बुलेट असं म्हणतो. बरोबर. आणि बोट शेप किंवा बोट टेल बुलेट असंही म्हणतात तिला. त्यामध्ये काय होतं, तिला हवेचा रेजिस्टन्स कमी होतो, त्या गोळीला आपण बोट टेल बुलेट असं म्हणतो. तर इथं डमडम बुलेट आहे, ते बुलेट आपल्याला मशरूम इफेक्ट देत असतं. ठीक आहे. त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक क. चौथा पर्याय बघा आपण किंवा चौथा प्रश्न बघूया आपण पुढचा, पोडोग्राफी. ठीक आहे. पोडोग्राफी म्हणजे टिंबटिंबचा अभ्यास होय. बरोबर आहे. बरं की बघा असं प्रश्न विचारले जातात, जसं चिलोस्कोपी म्हणजे टिंबटिंबचा अभ्यास असतो. ठीक आहे. डेक्टोलोग्राफी म्हणजे टिंबटिंबचा अभ्यास आहे, असे प्रश्न येऊन गेलेले आहेत. तर आता पुढचा प्रश्न असा येऊ शकतो, पोडोग्राफी म्हणजेच टिंबटिंबचा अभ्यास होय. मग पर्याय काय दिलेला बघा, अ मध्ये म्हटले पोटातील अवयवांचा अभ्यास, ब मध्ये म्हटले फोटोग्राफचा अभ्यास, क मध्ये म्हटले टाळूंच्या ठशांचा अभ्यास आणि ड मध्ये म्हटले पावलांच्या ठशांचा अभ्यास. ठीक आहे. तर याचे योग्य उत्तर काय असेल, पोडोग्राफी. पोडोग्राफी म्हणजेच काय असतो, तर इथं पावलांच्या ठशांचा अभ्यास. ठीक आहे. त्यालाच आपण म्हणतो पोडोग्राफी. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक ड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे. अशा तऱ्हेने 4 प्रश्न झाले. तर पुढचा प्रश्न बघूया आपण, प्रश्न क्रमांक 5वा. तर खालीलपैकी टिंबटिंब यास ग्रीक लव असेही म्हणतात. ठीक आहे. तर ग्रीक लव कुणाला म्हणतात बघा, त्याच्यावरती हा प्रश्न आहे. तर पर्याय क्रमांक 1 मध्ये म्हटलेलं आहे सोडोमी, ब मध्ये आहे बेस्टिलिटी, क मध्ये आहे लेस्बियानिझम आणि ड मध्ये आहे कनेलिंगस. ठीक आहे. तर हे सगळे सेक्शुअल ऑफेन्सेस लैंगिक गुन्हे यांच्यामध्ये आपण हे सगळं टॉपिक पाहत असतो. तर इथं म्हटलेलं आहे काय, तर ग्रीक लव कुणाला म्हणतात. ठीक आहे. तर ग्रीक लव आपण पर्याय क्रमांक 1 आहे लेस्बियानिझम, त्यालाच आपण ग्रीक लव असं म्हणतो. त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक क. पुढील प्रश्न आहे बघा, 6वा. खालीलपैकी कोणत्या किंवा कोणते केसांचे नमुने हे कशासाठी, तर डीएनए चाचणीसाठी. ठीक आहे. कोणती चाचणी करायची आपल्याला, डीएनए चाचणी. तर या चाचणीसाठी उपयुक्त ठरतील. सॉरी, तर खालीलपैकी कोणत्या केसांचे नमुने हे डीएनए चाचणीसाठी आपल्याला उपयुक्त ठरतील असा प्रश्न विचारलेला आहे. पर्याय दिलेला आहे. पर्याय क्रमांक अ मध्ये म्हटले कापलेले केस, ब मध्ये म्हटलेलं आहे उपटलेले केस, क मध्ये म्हटले जळालेले केस आणि ड मध्ये म्हटले वरीलपैकी सर्व. ठीक आहे. तर कोणते केसाचे नमुने आपल्याला डीएनए चाचणीसाठी उपयुक्त ठरतात, तर त्यापैकी बघा पर्याय क्रमांक ब हे महत्वाचं म्हणजे योग्य उत्तर आहे. उपटलेले केस. ठीक आहे. कापलेले केस म्हणजे समजा हा केस आहे तो कापला असेल. ठीक आहे. तर एक कापलेला केस आपल्यासाठी उपयोगी नाही, जळालेला केस पण उपयोगी नाही आपल्याला. ठीक आहे. तर उपटलेले केस, उपटलेला केस कसा असतो, हा केस आणि त्याच्या मुळाशी आपल्याला असा एक छोटासा पांढरा कलरचा बल्ब दिसतो. ठीक आहे. त्याला आपण केसाचं मूळ असं म्हणतो. ठीक आहे. रूट ऑफ दॅट हेअर. ठीक आहे. मग हे केसाच्या मुळासहित जे केस असतो तो आपल्याला डीएनए चाचणीसाठी उपयुक्त ठरतो. त्याच्यामुळे उपटलेले केस आपल्याला इथं महत्वाचे आहे. पर्याय क्रमांक ब याचं योग्य उत्तर. बघा अशा तऱ्हेने पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे काय आहे, डीएनए वरचा प्रश्न आहे बघा. असू शकतो हा काय, तर पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक 7वा प्रश्न असा आहे, होमोझायगोटिक जुळ्या मुलांमध्ये खालीलपैकी काय एक सारखे असू शकते. बरोबर आहे. आता इथं ट्विन्स म्हणतो आपण, ट्विन्स म्हणजे जुळे मुले, आणि इथं काय म्हटलेलं आहे, होमोझायगोटिक जुळ्या मुलांमध्ये खालीलपैकी काय एक सारखे असू शकतं. बरोबर का, एक सारखे असणे. एक सारखे म्हणजे काय, दोघांमध्ये पण ते सिमिलर असेल त्याला आपण एक सारखं म्हणतो. मग काय एक सारखं असू शकतं त्यांच्यामध्ये, पर्याय क्रमांक मध्ये म्हटलेले अंगुली मुद्रा, ब मध्ये म्हटले आवाज, क मध्ये म्हटले पावलांचे ठसे आणि ड मध्ये म्हटले डीएनए. ठीक आहे. म्हणजे होमोझायगोटिक ट्विन्स असतात त्यांच्यामध्ये काय एकसारखं असू शकतं, आपल्या सर्वांना माहिती आहे अंगुली मुद्रा जगामध्ये कोणत्याही दोन व्यक्तीच्या एकसारख्या नाहीत. बरोबर आहे. आवाज पण एकसारखा असू शकणार नाहीये, पावलाचे ठसे एकसारखे असू शकणार नाहीत, तर त्यांच्यामध्ये डीएनए एकसारखा असू शकतो. बरोबर का. होमोझायगोटिक ट्विन्स. आता होमोझायगोटिक म्हणजे काय आपल्या सर्वांना माहित असेल. ठीक आहे. मानवामध्ये जे फलन होतं, उदाहरणार्थ समजा ही अंडपेशी असेल. ठीक आहे. या अंडपेशीला काय केलं जातं, एक स्पर्म येतो आणि स्पर्म याला फर्टिलाइज करतो. बरोबर का. मग याला फलन झाला असं आपण म्हणतो. नंतर काय होतं, म्हणजे ही
एक अंडपेशी या एक शुक्राणूने फलित केलेली आहे. पुन्हा काय होतं, या अंडपेशीचं काय होईल, ब्रेकडाऊन होईल आणि 2 अंडपेशी तयार होतील. ठीक आहे. आणि या प्रत्येकामधून आपल्याला 2 अंडपेशी तयार झाल्यामुळे यापासून आपल्याला जोळे निर्माण झालेले दिसतील. मग असे जे जोळे असतात त्यांना म्हणतो आपण होमोझायगॉटिक जोळे. ठीक आहे. म्हणजे काय, होमो म्हणजे एकसारखे, म्हणजे एक पेशीपासून किंवा एकाच अंडपेशीपासून हे तयार झाल्यामुळं त्यांना आपण होमोझायगॉटिक ट्विन्स असं म्हणतो. आणि यांच्यामध्ये आपल्याला डीएनए एकसारखा आपल्याला दिसू शकतो. बरोबर आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक ड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी टिंबटिंब हा अंमली पदार्थ किंवा ड्रग एंजल डस्ट, ठीक आहे, काय म्हणतात त्याला, एंजल डस्ट या नावाने सुद्धा ओळखला जातो. बरोबर आहे. ड्रग मार्केटमध्ये कोणता हा अंमली पदार्थ एंजल डस्ट या नावाने ओळखला जातो. बघा, अ मध्ये म्हटले ब्राऊन शुगर, ब मध्ये आहे LSD, क मध्ये म्हटले कोकेन आणि ड मध्ये म्हटले फिनसायक्लिडीन. ठीक आहे. तर बघा, ड्रग किंवा अंमली पदार्थ आणि अंमली पदार्थांची कॉमन नावं किंवा ड्रग मार्केटमध्ये त्यांना कोणत्या नावाने ओळखलं जातं, हा आपला जो कोर्स आहे आपला डिपार्टमेंटल PSI चा, त्याच्यामध्ये आपण प्रत्येक ड्रगचं कॉमन नाव प्लस त्याला ड्रग मार्केटमध्ये कोणत्या नावाने ओळखलं जातं हे आपण पूर्णपणे सविस्तरपणे स्पष्ट करून सांगितलेलं आहे. तर आता इथे काय म्हटलेलं आहे, एंजल डस्ट. तर एंजल डस्ट जो आपला फिनसायक्लिडीन आहे, या फिनसायक्लिडीनला आपण एंजल डस्ट असं ओळखतो. ठीक आहे. त्याच्यामुळे इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढील प्रश्न आहे तो म्हणजे खालीलपैकी टिंबटिंब हे विष स्पायनल कॉर्ड वर परिणाम करते. ठीक आहे. विष म्हणजे पॉयझन्स हा आपल्यासाठी एक महत्वाचा टॉपिक आहे फॉरेन्सिक मेडिसिन मधला. तर त्यामधला हा प्रश्न आलेला आहे. तर काय म्हटलेलं आहे बघा इथं, तर खालीलपैकी कोणते विष हे स्पायनल कॉर्ड वरती परिणाम करतो. ठीक आहे. स्पायनल कॉर्ड आपल्या पाठीमागे असतो, पाठीमध्ये ते काय, तर त्याला मज्जारंध्र म्हणतो आपण. यावरती परिणाम करणारे खालीलपैकी कोणतं विष आहे. अ मध्ये म्हटलेलं आहे धतुरा, ब मध्ये म्हटलंय मोरचूद, स मध्ये किंवा क मध्ये म्हटलेलं आहे सोमल आणि ड मध्ये म्हटलेलं आहे स्टिकनिन. तर यापैकी कोणतं विष असेल ते आपल्या स्पायनल कॉर्डवरती अफेक्ट करतं. तर बघा, धतुरा आहे, धतुरा करतो का, धतुरा नाही, किंवा मोरचूद नाही, मोरचूद हे खनिजजन्य विष आहे. धतुरा हे आपलं वनस्पतीजन्य विष आहे. सोमल हे सुद्धा आपलं खनिजजन्य विष आहे, धातूजन्य विष म्हणतो आपण त्याला. आणि राहिले स्टिकनिन. ठीक आहे. स्टिकनिन नक्स ओमिका. ठीक आहे. पूर्ण नाव काय आहे, स्टिकनिन नक्स ओमिका किंवा स्टिकनिन फक्त लक्षात ठेवा. ठीक आहे. हे जे स्टिकनिन आहे, स्टिकनिन हे स्टिकनिन काय करतं, आपल्या स्पायनल कॉर्डवरती अफेक्ट करत असतं. त्याच्यामुळे योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं ते म्हणजे पर्याय क्रमांक ड. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे बघा, तो म्हणजे काय, डायॲटमचा अभ्यास टिंबटिंब या शास्त्रामध्ये केला जातो. बरोबर आहे. डायॲटम्स आपल्या सर्वांना माहित असतील. ठीक आहे. पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाल्यानंतर आपल्याला डायॲटम्स महत्वाचे आपल्याला उपयोगी येतात. ठीक आहे. त्या व्यक्तीचा मृत्यू पाण्यात बुडून होण्यापूर्वी ती व्यक्ती जिवंत होती का, पूर्वी त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याला पाण्यात फेकलं, हे शोधण्यासाठी आपण डायॲटम टेस्ट करत असतो. ठीक आहे. मग बघा, डायॲटमचा अभ्यास ज्या शास्त्रामध्ये केला जातो त्या शास्त्राला काय म्हणतात. ठीक आहे. पर्याय क्रमांक अ मध्ये म्हटले पॅलिनॉलॉजी, ब मध्ये म्हटले लिम्नॉलॉजी, नंतर क मध्ये आहे ऑस्टिओलॉजी आणि ड मध्ये आहे ओडोंटोलॉजी. बघा, डायॲटम्स, ठीक आहे, स्टडी ऑफ डायॲटम्स किंवा ज्या शास्त्रामध्ये डायॲटमचा अभ्यास केला जातो त्याला आपण काय म्हणतो, लिम्नॉलॉजी म्हणतो. त्याच्यामुळे जर पर्याय क्रमांक ब हे योग्य उत्तर आहे. आता पर्याय क्रमांक अ मध्ये काय म्हटलंय बघा, पॅलिनॉलॉजी. ठीक आहे. पॅलिनॉलॉजी म्हणजेच काय आहे बघा, पोलन ग्रेन्स असतील. ठीक आहे. तर त्यांचा जो अभ्यास केला जातो त्याला पॅलिनॉलॉजी म्हणतात. पॅलिनॉलॉजी फॉसिलचा अभ्यास वगैरे केला जातो. ऑस्ट्रोलॉजी मध्ये बोन्सचा अभ्यास केला जातो. ओडोंटोलॉजी मध्ये दातांचा अभ्यास केला जातो. आणि इथं डायॲटमचा अभ्यास आहे तो लिम्नॉलॉजी मध्ये केला जातो. ठीक आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक ब हे आपलं योग्य उत्तर आहे. ठीक आहे. बघा, अशा तऱ्हेनेच आपल्याकडे डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षेसाठी आपण फॉरेन्सिक सायन्स आणि फॉरेन्सिक मेडिसिनचा आपल्याकडे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड कोर्स उपलब्ध आहे. ठीक आहे. यामध्ये आपण संपूर्ण फॉरेन्सिक सायन्स आणि फॉरेन्सिक मेडिसिन आपल्याला समजेल असं सोप्या भाषेमध्ये आपण स्पष्टीकरण करून सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे जो आपला सिलेबस आहे डिपार्टमेंटल मुख्य परीक्षेला फॉरेन्सिक सायन्स आणि फॉरेन्सिक मेडिसिन यावरती सुद्धा आपण एक 10 सराव तज्ञ आपल्या या ऍपवरती उपलब्ध आहे. ऍपचं नाव आहे आपलं सायन्स बाय दीपक कळडोणे. ठीक आहे. तर तुम्हाला या लिंकवरती किंवा हे आपल्या इथं ऍपचं नाव आहे, हे ऍप तुम्ही डाउनलोड करू शकता. यामध्ये तुम्हाला रेकॉर्डेड कोर्स आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला आपल्याला रेकॉर्डेड व्हिडिओ मिळतील फॉरेन्सिक सायन्सचे, फॉरेन्सिक मेडिसिनचे, प्लस हे 10 टेस्ट सिरीज पण आपल्याला अवेलेबल आहे. ठीक आहे. तर बघा, पुढचा प्रश्न पाहूया आपण, तो म्हणजे काय आहे बघा. आता इथून पुढचे थोडे जास्त करून फॉरेन्सिक मेडिसिनचे प्रश्न असतील. ठीक आहे. फॉरेन्सिक मेडिसिन आणि फॉरेन्सिक सायन्स दोन्ही मिळून आपण 20 मार्काचे प्रश्न घेतलेले आहेत. तर पुढचा प्रश्न पाहूया आपण, तो म्हणजे काय, श्वसनारोधाने होणाऱ्या खालीलपैकी कोणत्या घटनेत
हायर्ड बॉन्ड तुटलेले दिसून येईल. ठीक आहे. बघा श्वसनारोधाने होणारा मृत्यू हा आपल्या सिलेबस मधील एक महत्वाचा टॉपिक आहे. ठीक आहे, फॉरेन्सिक मेडिसिन मधला. तर यामध्ये काय म्हटलंय, श्वसनारोधाने होणाऱ्या खालीलपैकी कोणत्या घटनेत काय म्हटलंय, हायर्ड बोन तुटलेले दिसून येईल. बरोबर आहे. हायर्ड बोन कुठं तुटून येते बघा, अ मध्ये म्हटलंय गळफास, ब मध्ये आहे बुडून मृत्यू, क मध्ये आहे स्ट्रँग्युलेशन आणि ड मध्ये आहे गुदमरून मृत्यू. ठीक आहे. तर कोणत्या घटनेमध्ये आपल्याला हायर्ड बोन तुटलेलं दिसून येईल, तर जे स्ट्रँग्युलेशन आहे, ठीक आहे, दोरीने गळावरून त्याचा मृत्यू घडवून आणणे त्याला आपण स्ट्रँग्युलेशन असं म्हणतो. ठीक आहे. मग स्ट्रँग्युलेशन घटनेमध्ये काय होतं, इथं गळ्यावरती दोरी लावल्यामुळे काय होणार आहे, गळ्यामध्ये जे आपलं हायर्ड बोन आहे ते हायर्ड बोन तुटलं जाऊ शकतं. त्याच्यामुळे आपल्याला या घटनेमध्ये म्हणजे स्ट्रँग्युलेशन मध्ये आपल्याला हायर्ड बोन तुटलेलं दिसून येऊ शकतं. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक क याचं योग्य उत्तर आहे. गळफासामध्ये आपल्याला गळ्यातील स्नायू चिरून गेलेले दिसून येतील. बुडून मृत्यूमध्ये आपल्याला काय होत आहे, त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये डायटम्स वगैरे दिसून येतात आणि गुदमरून मृत्यूमध्ये त्याच्या तोंडामध्ये किंवा नाकाची ओठाची आतील त्वचा आपल्याला पटलेली दिसून येते. फक्त स्ट्रँग्युलेशन मध्ये आपल्याला हायर्ड बोन तुटलेलं दिसून येईल. परत पुढचा प्रश्न बघा, मोबाईल सिम कार्डशी संबंधित असलेल्या काय म्हटलंय, ICCID म्हणजे टिंबटिंब होय. ठीक आहे. मोबाईल फॉरेन्सिक मधला क्वेश्चन आपल्याकडे माहिती आहे. मोबाईल मध्ये आपल्याला मोबाईलचा IMEI नंबर किंवा सिम कार्ड यावरून आपल्याला बरीचशी माहिती मिळू शकते. मग इथे काय विचारलेलं आहे, जे सिम कार्ड आहे सिम कार्ड, त्या सिम कार्डशी संबंधित हा एक नंबर असतो, ICCID म्हणतो आपण त्याला. तर त्याचा फुल फॉर्म विचारलेला आहे. पर्याय क्रमांक मध्ये म्हटलं इंटिग्रेटेड सर्किट कार्ड आयडेंटिफिकेशन, ब मध्ये आहे इंटरनॅशनल सिम कार्ड आयडेंटिफिकेशन, क मध्ये त्यालाच म्हणतो आपण इंटिग्रेटेड सिम कार्ड आयडेंटिफिकेशन आणि ड मध्ये आहे इंटिग्रेटेड क्लोज सर्किट आयडेंटिफिकेशन. तर बघा ICCID म्हणजेच काय असतो, तर त्यालाच म्हणतो आपण इंटिग्रेटेड सर्किट कार्ड आयडेंटिफिकेशन. बरोबर. हा प्रत्येक सिम कार्ड वरती 20 अंकाचा नंबर दिलेला असतो. त्या नंबरवरून आपल्याला काय होतं, महत्वाचं म्हणजे तो कोणत्या कंट्री मधला आहे, नंतर तो कुठल्या ओनरचा असेल, नेटवर्क ऑपरेटर कोण आहे, ठीक आहे, म्हणजे कोणत्या कंपनीचं नेटवर्क असेल, हे सगळं आपल्याला या नंबरवरून दिसू शकतं. ठीक आहे. म्हणून त्यालाच म्हणतो आपण इंटिग्रेटेड सर्किट कार्ड आयडेंटिफिकेशन नंबर. ठीक आहे. तर पर्याय क्रमांक अ याचं योग्य उत्तर होतं. आता पुढचा प्रश्न बघूया आपण, क्वेश्चन क्रमांक 13. ते म्हणजे काय, खरे व खोटे नाणे यांची ओळख टिंबटिंब किंवा याच्या आधारे केली जाऊ शकते. ठीक आहे. नकली नोटा आणि नकली नाणे आपल्यासाठी एक महत्वाचा टॉपिक असतो. मग ते नाणं, ठीक आहे, म्हणजे कॉइन, ते खरं आहे किंवा खोटे आहे, आपण कशाच्या बेसवरती ठरवू शकतो, तर आपल्या सर्वांना माहिती बघा. आता इथे काय दिले बघा, प्रश्नामध्ये उत्तर दिलेले आहेत. अ मध्ये म्हटले आर्सेनिक, ब मध्ये आहे शिसे, क मध्ये आहे तांबे आणि ड मध्ये म्हटले पारा. तर कोणत्या धातूच्या आधारे आपण ते नाणं खरं आहे की खोटं आहे हे शोधू शकतो. तर सर्वांना माहित आहे नाणं हे कशापासून बनलेलं असतं, शिशेपासून बनलेलं असतं. ठीक आहे. मग ते शिशाचं प्रमाण किंवा त्याच्यामध्ये शिशे आहे किंवा नाही यावरून आपण ते नाणे खरं आहे की नकली आहे ते आपण सांगू शकतो. त्याच्यामुळे इथं पर्याय क्रमांक ब हे आपलं योग्य उत्तर आहे. परत पुढील प्रश्न आहे बघा 14वा, मृत्यूनंतर शरीराचे तापमान कमी होऊन शरीर थंड होणे, ठीक आहे, याच टिंबटिंब असे म्हणतात. आपल्या सर्वांना माहिती आहे मृत्यूनंतर मृत्यूची चिन्हे दिसून येतात. काही आपल्याला तत्काळ चिन्ह दिसून येतात तर काही चिन्ह आपल्याला उशिरा दिसून येतात. तर त्यापैकी आपल्याला या मृत्यूच्या चिन्हामधील हा प्रश्न आहे. मृत्यू आणि मृत्यूची चिन्हे फॉरेन्सिक मेडिसिन मधला आपला एक महत्वाचा टॉपिक आहे. बघा पर्याय क्रमांक ए मध्ये काय म्हटले, रिगल मॉर्टिस, त्याला म्हणतो ताठरपणा म्हणतो आपण. नंतर अल्गल मॉर्टिस, ब मध्ये म्हटले, क मध्ये म्हटलेलं आहे कॅडाव्हरिक स्पाझम म्हणजे मरणोत्तर स्तंभ आणि ड मध्ये म्हटले पोस्टमार्टम लिव्हिडिटी मरणोत्तर निलिमा म्हणतो. पण बघा मृत्यूनंतर शरीराचं तापमान कमी होत जातं. ठीक आहे. आणि ठराविक वेळेनंतर त्या व्यक्तीचे शरीर थंड पडतं. तर यालाच आपण काय म्हणतो, तर त्याला आपण अल्गर मॉर्टिस असं आपण म्हणतो. बरोबर का. मृत्यू झाल्यानंतर सर्वांना माहिती असतं काय होतं, मृत्यू झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या शरीराचं तापमान हे कमी 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 होत जातं आणि एका ठराविक वेळेनंतर जे आपलं वातावरणाचं तापमान असतं त्या वातावरणाच्या तापमानाबरोबर त्या व्यक्तीच्या शरीराचं तापमान होत असतं. बरोबर. त्यालाच आपण म्हणतो अल्गर मॉर्टिस. रिगर मॉर्टिस मध्ये काय आहे, म्हणतो ताठरपणा. ताठरपणा म्हणजे काय, त्याच्या शरीरातले जे स्नायू असतात त्यांच्यामध्ये लॅक्टिक ऍसिड तयार होतं आणि त्याचे स्नायू आपल्याला ताठरलेले दिसून येतात. त्यालाच आपण इंग्लिशमध्ये रिगर मॉर्टिस म्हणतो. कॅडाव्हरिक स्पाझम म्हणजे काय, मरणोत्तर स्तंभ म्हणतो. एखादी वस्तू त्याने हातात घट्ट पकडली असेल तर ती घट्टच पकडलेल्या अवस्थेमध्ये दिसून येते, त्यालाच आपण कॅडाव्हरिक स्पाझम म्हणतो. आणि पोस्टमार्टम लिव्हिडिटी त्यालाच आपण मराठीमध्ये मरणोत्तर निलिमा म्हणतो. ते म्हणजे काय, तर मृत्यूनंतर त्या व्यक्तीचे शरीर जमिनीवरती जो शरीराचा भाग त्या जमिनीला टेकलेला आहे त्या भागामध्ये आपल्याला रक्त साकारलेलं दिसतं आणि त्याचा रंग निळा दिसतो. ठीक आहे. ठीक आहे. त्या व्यक्तीचं शरीरावरती रक्त साठल्यामुळे काय होतं, तिथला आपल्याला कलर चेंज झालेला दिसून येतो. त्यालाच आपण
पोस्टमॉर्टम लिव्हिडिटी किंवा मरणोत्तर निलेमा असं म्हणतो. तर इथे शरीर थंड पडणे विचारलेलं आहे, त्याला आपण अल्गर मॉर्टिस असं म्हणतो. ठीक आहे. पाहूया याच्यानंतर आपला नेक्स्ट प्रश्न, तो म्हणजे पर्याय क्वेश्चन क्रमांक 15 जखमावरती 2 क्वेश्चन घेतलेले आपण. जखमा आणि जखमाचे प्रकार हा सुद्धा आपल्यासाठी टॉपिक महत्वाचा आहे बघा. मग यामध्ये बघा क्वेश्चन क्रमांक 15 आहे तो म्हणजे काय, खंजीर, बाला किंवा बाण यासारख्या शस्त्राने टिंबटिंब प्रकारच्या जखमा होत असतात. ठीक आहे. जखमा झाल्यानंतर त्या जखमा कोणत्या शस्त्रानं झाल्या या आपल्यासाठी पोलिसांच्या तपासामध्ये आपल्याला महत्वाचं असतं. ठीक आहे. मग आपण ज्यावेळी त्या व्यक्तीला दवाखान्यात पाठवत असतो तेव्हा आपण डॉक्टराकडून हे ओपिनियन पाहत असतो की ती जखमाचं वय किती आणि ती जखम कोणत्या शस्त्रानं झाली असेल. बरोबर. मग बघा ते इथे शस्त्र काय दिलेलं आहे, खंजीर दिलेला आहे, भाला दिलेला आहे आणि बाण दिलेला आहे. तर यासारख्या शस्त्राने जी जखम होती ती कुठल्या प्रकारची जखम होऊ शकते. पर्याय क्रमांक 1 मध्ये म्हटले अ मध्ये कापलेली जखम, ब मध्ये बोसकलेली जखम, क मध्ये म्हटले फाटलेली जखम आणि ड मध्ये म्हटलेले आहे खरचटलेली जखम. तर बघा या शस्त्राने कोणत्या प्रकारची जखम होऊ शकते, तर पर्याय क्रमांक ब च्या इथं योग्य उत्तर आहे बोसकलेली जखम, स्टॅब वुंड आपण म्हणतो त्याला. बरोबर का. तर बोसकलेली जखम अशी जे टोकदार वस्तू असते, भाला असेल, बाण असेल यापासून आपल्याला तयार झालेली दिसून येते. कापलेल्या जखमा आपल्याला माहिती असेल, तलवार असेल, चाकू असेल, सूर्य असेल याप्रमाणे आपल्याला कापलेल्या जखमा दिसून येतात. ठीक आहे. फाटलेल्या जखमा एखाद्या तो काय झाला आपण म्हणतो त्याला दगड असेल किंवा याच्यावरून आपल्याला फाटलेल्या जखमा दिसून येऊ शकतात. किंवा खरचटलेला म्हणजे तो खाली पडल्यामुळे त्याचे शरीर घासत गेल्यामुळे आपल्याला खरचटलेल्या जखमा दिसतात. तर बोसकलेल्या जखमा या आपल्याला टोकदार वस्तूमध्ये दिसतात, उदाहरणार्थ खंजीर, भाला आणि बाण. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक ब हे याचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न बघूया आपण, रक्त संचित रंजन. ठीक आहे. काय म्हणतो आपण याला, रक्त संचित रंजन खालीलपैकी कोणत्या जखमेमध्ये दिसून येतं. बरोबर आहे. जखमा आणि जखमांचा प्रकार मधला हा एक महत्वाचा विक्रम आहे बघा. त्या जखमेमध्ये आपल्याला रक्त संचित रंजन हा एक फिनॉमिना दिसून येतो. तर कोणत्या जखमेमध्ये दिसेल, अ मध्ये म्हटले ठेचलेली जखम, ब मध्ये म्हटले बोसकलेली जखम, क मध्ये आहे फाटलेली जखम आणि ड मध्ये आहे खरचटलेली जखम. ठीक आहे. आताच पहिला आपण बोसकलेल्या जखमेमध्ये काय होतं, आपल्याला टोकदार वस्तूमध्ये बोसकलेली जखम होते, खरचटलेली जखम शरीर घासले गेल्याने होते आणि फाटलेली जखम आताच पहिला आपण कशा प्रकारे दिसते, तर जी ठेचलेली जखम असतं. ठीक आहे. पडल्यामुळे काय होतं, त्या व्यक्तीचं जखम ठेचलेली दिसते आणि त्याच्या शरीरातील जे स्नायू असतात त्या स्नायूमध्ये रक्त साकायला जातं. ठीक आहे. त्याच्या त्यालाच म्हणतो आपण रक्त साठलं जातं त्या ठिकाणी, त्यालाच म्हणतो आपण रक्त संचित रंजन. तर आपल्याला हे कुठं दिसून येईल, ठेचलेली जखम. ठीक आहे. जे पर्याय क्रमांक अ आहे ठेचलेली जखम या जखमेमध्ये आपल्याला रक्त संचित रंजन हा फिनॉमिना आपल्याला दिसून येतो. त्याच्यामुळे जे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ 16. परत बघा 17वा प्रश्न आहे. तर काय म्हटलं इथं, लहान आतड्याच्या सुरुवातीच्या भागावर अल्सर दिसून येणे. ठीक आहे. कुठं अल्सर दिसून येतोय, लहान आतड्याच्या सुरुवातीच्या भागावर अल्सर दिसून येणे हे टिंबटिंबमुळे मृत्यू होण्याचं खात्रीशीर चिन्ह आहे. बरोबर. मृत्यू कशामुळे झाला हे आपल्याला शोधावं लागतं. कॉज ऑफ डेथ आपण पण पाहतो पोस्टमॉर्टम रिपोर्ट करत असताना, पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये पण किंवा पोस्टमॉर्टम केल्यानंतर जो पोस्टमॉर्टम रिपोर्ट येतो त्यामध्ये सुद्धा आपण मृत्यूचं कारण पाहत असतो. मग मृत्यूचं कारणापैकी बघायचं एक म्हटली घटना, तर काय, तर त्या व्यक्तीच्या जे लहान आतडा आहे त्याच्या सुरुवातीच्या भागावरती जर आपल्याला अल्सर दिसून आले तर ते कोणत्या प्रकारचा मृत्यू झालाय याचं खात्रीशीर चिन्ह असतं. पर्याय क्रमांक अ मध्ये म्हटलंय बुडून मृत्यू, ब मध्ये म्हटलंय दारू पिऊन मृत्यू, क मध्ये आहे भाजून मृत्यू आणि ड मध्ये आहे गुदमरून मृत्यू. तर कोणत्या प्रकारच्या मृत्यूमध्ये आपल्याला असं दिसून येईल, तर त्याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे ज्यावेळेस भाजून मृत्यू होतो, भाजून मृत्यू झाल्यानंतर त्या व्यक्तीचं जे आतडा आहे त्याच्या सुरुवातीच्या भागावरती आपल्याला अल्सर दिसून येतात. ठीक आहे. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक क भाजून मृत्यू. दारू पिऊन मृत्यू झाल्यानंतर त्या व्यक्तीचं लिव्हर खराब होतं, आतड्यावरती कधी अल्सर येत नाहीत, लिव्हर खराब होत असतं. ठीक आहे. गुदमरून मृत्यू झाल्यानंतर पण काय होतं, इंटरनल वेगवेगळं आहे. बुडून मृत्यू झाल्यानंतर त्या व्यक्तीचं जे स्टर्नम असतं, बोन मॅरो असतो, त्याच्यामध्ये आपल्याला काय होतं, पाणी किंवा गाय मिश्रित वाहू, पाणी किंवा डायटम्स दिसून येतील. आणि भाजून मृत्यू झाल्यानंतर आपल्याला हे दिसून येईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, न्यायवैद्यक प्रकरणाबाबत डॉक्टरांनी टिंबटिंब कलमानुसार पोलिसांना कळवणे बंधनकारक आहे. ठीक आहे. महत्वाचा प्रश्न आहे बघायला, न्यायवैद्यकीय प्रकरण. ठीक आहे. त्यालाच आपण MLC असं म्हणतो, मेडिको लिगल ठीक आहे केस. ठीक आहे. MLC न्यायवैद्यकीय प्रकरण. तर अशी घटना घडली तर त्या घटनेबाबत दवाखान्यात जर असा एखादा व्यक्ती आला त्याच्या बाबतीत असं घडलं असेल तर असं प्रकरण डॉक्टरांना पोलिसांना कळवणं बंधनकारक असतं. तर ते कोणत्या कलमानुसार बंधनकारक आहे बघा. पर्याय क्रमांकामध्ये म्हटलंय CRPC म्हणजे फौजदारी दंड प्रक्रिया संहिता कलम 13, ब मध्ये आहे CRPC कलम 33, सी मध्ये म्हटलंय फौजदारी दंड म्हणजे CRPC कलम 39 आणि ड मध्ये म्हटलंय भारतीय पुरावा कायदा कलम 39.
तर कुठल्या कलमानुसार डॉक्टरांना पोलिसांना कळवणं हे न्यायवैद्यकीय प्रकरण बंधनकारक आहे? तर पर्याय क्रमांक क, त्यालाच म्हणतो आपण फौजदारी दंड प्रक्रिया संहिता कलम 39 नुसार डॉक्टरांना असं जे प्रकरण आहे MLC मेडिकल लिगल केस, प्रत्येक केसची डॉक्टरांनी पोलिसांना कळवणं बंधनकारक असतं, बरोबर. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक क. बघा अशाच प्रकारचे आपल्याकडे महत्वाचे प्रश्न असतात. तर पुढचा प्रश्न आपला तो म्हणजे भारतामध्ये पुरलेले संशयित प्रेत उकरून काढण्यास, ठीक आहे, पुरलेले संशयित प्रेत उकरून काढण्यास टिंबटिंबची लेखी संमती आवश्यक असते. म्हणजे एखाद्या व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर समजा त्या व्यक्तीला पुरून टाकला असेल, मग असं पुरलेलं प्रेत काढण्यासाठी आपल्याला कोणाची परवानगी घ्यावी लागते, ठीक आहे. त्याच्यावरती हा प्रश्न आहे, पुरलेले संशयित प्रेत उकरून काढणे, फॉरेन्सिक मेडिसिन मधला हा टॉपिक आहे. मग बघा कोणाची परमिशन लागेल. अ मध्ये म्हटले प्रेताचे नातेवाईक, ब मध्ये म्हटलेला आहे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, क मध्ये म्हटले करोनर आणि ड मध्ये म्हटले ब किंवा क, ठीक आहे. जर असं पुरलेलं संशयित प्रेत असं तर आपण काय करतो, ते डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट किंवा करोनर असतात यांच्या लेखी संमतीनं आपण ते प्रेत उकरून काढू शकतो. त्याच्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक ड, ब किंवा क, म्हणजे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट किंवा करोनर, ठीक आहे. आता करोनर म्हणजे काय बघा, भारतामध्ये पूर्वीच्या काही मुंबई असेल, कलकत्ता असेल, मद्रास असेल, हे जे प्रांत होते त्या ठिकाणी करोनरचं ऑफिस असायचं. मग त्यांची सुद्धा परवानगी इथे गरजेचं आहे, बरोबर. म्हणून इथं करोनर किंवा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट भारताच्या बाबतीत आहे, म्हणून इथं दोन्ही पर्याय बरोबर असतील. परत पुढचा प्रश्न बघा तो म्हणजे काय, तर 20वा प्रश्न त्याला म्हणतो आपण श्वसनारोधाने होणाऱ्या मृत्यू त्या प्रकरणापैकी नाक व तोंड हे दोन्ही अवयव एकाच वेळी जोराने बंद करणे किंवा जोराने बंद होणे याच टिंबटिंब असे म्हणतात. श्वसनारोधाने होणारे मृत्यू फॉरेन्सिक मेडिकल मधला किंवा फॉरेन्सिक मेडिसिन मधला महत्वाचा टॉपिक आहे, ठीक आहे. ऍस्फिक्सियल डेट म्हणतो आपण त्याला. मग यापैकी जर समजा त्या व्यक्तीचं नाक आणि तोंड एकाच वेळेस बंद केलं, ठीक आहे, तर त्याच्यामुळे त्याचा मृत्यू होतो, ठीक आहे. त्याला श्वासोच्छ्वास न मिळाल्यामुळे, ऑक्सिजन न मिळाल्यामुळे जो मृत्यू होतो त्या मृत्यूला काय म्हणतात मेडिकलमध्ये, ठीक आहे. तर पर्याय क्रमांक अ मध्ये म्हटले बघा लिंचिंग, ब मध्ये आहे स्मुदरिंग आणि क मध्ये आहे थ्रोटलिंग आणि ड मध्ये म्हटलेलं आहे मगिंग. तर बघा हे सगळे श्वसनारोधाने होणाऱ्या मृत्यूच्या प्रकाराचं आहेत. तर त्यापैकी इथं काय म्हटलंय, त्या व्यक्तीचं नाक आणि तोंड हे दोन्ही एकाच वेळेला जर बंद केलं किंवा दाबलं आणि त्याच्यामुळे त्याचा जो मृत्यू झाला त्या मृत्यूलाच काय म्हणतो आपण स्मुदरिंग, ठीक आहे. म्हणजे एकाच वेळेला त्या व्यक्तीचं नाक आणि तोंड दाबलं गेल्यामुळे त्या व्यक्तीला श्वासोच्छ्वास मिळणार नाही आणि श्वसनारोधाने, ठीक आहे, म्हणजे ऍस्फिक्सियल डेट होते, त्याच्यामुळे त्याचा मृत्यू होतो, त्याला आपण स्मुदरिंग असं म्हणतो. बघा इथं पर्याय क्रमांक मध्ये काय म्हटलंय लिंचिंग. लिंचिंग म्हणजे काय, जो मॉब येतो, जमाव येतो, तो जमाव सगळे मिळून त्या व्यक्तीला मारतात, त्याला लिंचिंग असं म्हणतो. नंतर थ्रोटलिंग म्हणजे काय बघा, थ्रोटलिंगलाच आपण गळा दाबणे म्हणतो. जर हाताने त्या व्यक्तीचा गळा दाबला आणि गळा दाबल्यामुळे त्याला श्वासोच्छ्वास न मिळाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला तर त्याला आपण थ्रोटलिंग म्हणतो. तो सुद्धा श्वसनारोधाने होणाराच मृत्यू आहे. आणि शेवटच्या ड मध्ये काय म्हटलंय मगिंग. मगिंग म्हणजे काय, तर त्या व्यक्तीचं जे गळा आहे तो आपण असं कोपऱ्यामध्ये घेतो हाताच्या आणि तो दाबला जातो, त्याला मगिंग असं म्हणतो. तो सुद्धा श्वसनारोधाने होणारा मृत्यूचा आहे. इथं नाक आणि तोंड दाबणे त्याला आपण स्मुदरिंग असं म्हणतो, ठीक आहे. त्याच्यामुळे इथं पर्याय क्रमांक ब हे आपलं योग्य उत्तर आहे. तर बघा मग अशाच तऱ्हेने आपल्याकडे डिपार्टमेंटल PSI ची टेस्ट सिरीज चालू झालेली आहे, ठीक आहे. यामध्ये आपण 10 टेस्ट सिरीज प्लस त्यांच्या 4 पर्यायांचे विश्लेषण करून आपण या 10 टेस्ट सिरीज फॉरेन्सिक सायन्स आणि फॉरेन्सिक मेडिसिन वरती चालू केलेला आहे. त्याचप्रमाणे आपल्याकडे रेकॉर्डेड संपूर्ण बॅच फॉरेन्सिक सायन्स आणि फॉरेन्सिक मेडिसिन वरती संपूर्ण रेकॉर्डेड बॅच सुद्धा उपलब्ध आहे, ठीक आहे. जे कोणी इंटरेस्टेड असेल बघा इथे लिंकची लिंक दिलेली आहे, प्लस नंबर पण दिलेला आहे, त्या नंबरवरती किंवा हे ॲप तुम्ही डाउनलोड करून पुढील माहिती तुम्ही घेऊ शकता, ठीक आहे. तर बघा आजच्या या लेक्चरमध्ये आपण फॉरेन्सिक सायन्स आणि फॉरेन्सिक मेडिसिनचे महत्त्वाचे 20 क्वेश्चन पाहिले होते. तुम्हाला हे क्वेश्चन कसे वाटले हे तुम्ही खाली कमेंट करून नक्की सांगू शकता, ठीक आहे. तर आजच्या लेक्चरला आपण इथे थांबूया. थँक्यू, धन्यवाद.